हॅलो मित्रांनो, गुड मॉर्निंग. सॅटर्डे संडे म्हटलं तर वीकेंड आणि वीकेंड म्हटलं तर ब्लॉगरसाठी काहीतरी नवीन प्लेसेस एक्सप्लोअर करण्याचं एक निमित्त. हाय मित्रांनो, तुमच्यासाठी आम्ही नवीन ब्लॉग घेऊन आलो आहे. मुंबई टू अलिबाग. कशी आहे मुंबई टू अलिबागची जर्नी दाखवते तुम्हाला. आता बघा, तुम्ही पण एन्जॉय करा, आम्ही पण एन्जॉय करतोय. मुंबई ते अलिबाग अंतर हे साधारण 100 किलोमीटर असेल व हे अंतर कव्हर करण्यासाठी आपल्याला 4 तास किंवा 5 तास एवढा वेळ लागतो. आज आम्ही स्टेसाठी आहोत ऑपुलन्स बीच रिसॉर्टमध्ये. हे रिसॉर्ट आम्ही बुक केलं आहे भिवंडीमधील एका माझ्या ट्रॅव्हल एजंटकडून. डेक्कन टुरिझम असं त्यांचं ट्रॅव्हल एजन्सीचं नाव आहे. त्यांनी मला खूप स्वस्त अशी डील दिली आहे. तरी तुम्हाला कुठे प्लॅन करायचं असेल तर तुम्ही त्यांच्याकडून डील घेऊ शकता. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला त्यांचं थोडक्यात आमची रूम टूर बघून घ्या. थोडं रेस्ट केल्यानंतर आम्ही आलो आहोत अलिबागमधील किहिम बीचवर. खूप स्वच्छ आणि सुंदर असा हा. आल्यावर खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीज करत राहतात. त्यामध्ये आमची कोमल काहीतरी ॲक्टिव्हिटी करत आहे. कोणता कोमल? कुलाबा किल्ला आहे. गंजीरा. ओके. या बीचवर खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीज होतात. बनाना राईड, बाईक राईड, हे बघा बाईक राईड त्यानंतर पॅराग्लायडिंग, बोट राईड, बाईक राईड, घोडागाडी. अतिशय सुंदर अशी गोष्ट म्हणजे प्रत्येक ETV रायडरने आपल्या ETVवर छत्रपती शिवाजी महाराजांचे झेंडे लावलेले आहेत. ही गोष्ट मला सर्वात जास्त आवडलेली आहे. मी हा प्लॅन खास कोमलच्या बड्डे निमित्त केला आहे. हॅपी बर्थडे कोमल. अतिशय सुंदर असा टाइम स्पेंड करून आम्ही दोघे आमच्या रूमवर जात आहोत. बर्थडे सेलिब्रेशन नंतर आम्ही थोडेफार फोटोज क्लिक केले व त्यानंतर आम्ही पूलजवळ जाऊन थोडं टाईम स्पेंड केलं. गुड मॉर्निंग गाईज. सकाळी 7 वाजले आहेत आणि इकडे थोडंफार पाऊस पडत आहे. पुन्हा आम्ही मॉर्निंगला बीचवर आलेलो आहे. एकदम शांत असं वातावरण. सकाळी 8 वाजलेले आहेत. क्राऊड वगैरे खूप कमी आहे. व्ह्यू बघा किती सुंदर. आणि आमची कोमल